नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी प्राजक्ता. आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चाललेलो आहोत सप्तशृंगीच्या दर्शनाला. या 2 दिवसात आपण काय काय करणार आहोत हे या ब्लॉगमधून कळणार आहे. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, त्याच्यामुळे तुम्ही खूप सपोर्ट कराल अशी मी आशा करते. सो चला चला आता आपण स्टेशनला पोहोचणार आहोत. डोंबिवली स्टेशनला आणि याच्यानंतरचा आपला पुढचा प्रवास असणार आहे दादर ते नाशिक. सो आपल्यासोबत अजून एक मेंबर ऍड झालेली आहे. सो माझ्या मेंबर्सचं नाव आहे छोटा पॅकेट. अजून बसलेलो आहोत. हाय करा हाय. बघा बघा केक खायला आले याकडे. आणि ही आहे आमची मस्त अशी क्यूट नाव. आणि आहेत वरती दोघी जण मस्त केक खातायत. किती खातायत ह्या खेळा असा इतका वय असला तर ट्रेन मध्येच गावताना गडगडली चालूच आहे मस्त पैकी. आता आमची भाऊ मस्त अशी केक खातीये. केक खाऊन झालाय आता ती खातीये. आणि बघा सोनाली मॅडम इथे कचरा फेकायची कामं करतायत. मस्त भाऊ मला नेलपेंट लावले. ते आमचा नेलपेंट लावण्याचा प्रोग्राम चालू. सो नाईस. या बघा कसा झोपा गेला. मावशीच्या मांडीवर डोक्या ठेवला आणि झोपला. एक नंबरचा झोपाळू. मार मार अजून मार अजून मार. जोरात मार जोरात. डोळ्यातून पाणी येईपर्यंत मार. चष्मा फुटलो तरी चला. शकता आम्ही आता मस्तपैकी पोहोचलेलो आहे नाशिकला. आणि आताचे 1:30 वाजलेले आहेत आणि गर्दी बघू शकता तुम्ही सगळी. चला आता जाऊचं आपण आता रूमवर जातलो आणि मस्त आरामात झोपतोय. आता बाकीचा ब्लॉग आपण उद्या कंटिन्यू करूया. बाय बाय. सो आज आहे दिवस दुसरा आणि आपण चाललेलो आहोत आई सप्तशृंगीच्या दर्शनाला. सो चला बघूया पुढे काय काय होतंय. सकाळ झाली ना तवसर ह्यांचा चालू झाला या बघा गाडी. ही आहे चहा. तुमका वय असती यावा नाशिकला मस्त गरमागरम पोहे आणि चाय वही असात तर यावा लवकर चला. बर किती महत्वाचं आहे सांग मला. माऊचं असं म्हणणं पैसा आज आहे उद्या नाहीये. सो हॅशटॅग कॉफी ती आम्हाला सगळ्यांना कॉफी पाजत आहे आज मस्तपैकी. बघा मस्त मस्त खूप घाणेरडं झालेलं आहे. आणि काय सोनाली मॅडम तर 2च हात दाखवतो. आपली रिक्षा आता घाटात आहे. आपण थोड्याच वेळात आईच्या दर्शनासाठी पोहोचणार आहोत. मस्त व्ह्यू आहे एकदम छान. तो आपण पोहोचलेलो आहोत सप्तशृंगीला. अजिबात बरोबर बोलणार नाही. सो आपण पोहोचलेलो आहोत सूर्यतळ इथे. पुढची माहिती आपल्याला देतील ते दादा की नक्की इथे काय आहे. आता हा सतीचा शीतकडा. ओके. सती नावाची एक नार होती. तिला पाठीपोटी कोणी मुलबाळ नव्हतं. त्यामुळे त्या नारीने आई भगवतीला नवस मागितला की आई भगवती तू मला पोटी एक बाळ दे, तर तुझा मी शीतकडा खेळेल. त्या तिला आई जगदंबा प्रसन्न झाली. तिला पोटी बाळ दिलं. तर ते बाळ दिल्यानंतर तिला नवस फेडण्यासाठी ती इथं आली. इथं आल्यानंतर तिने बाळ घेतलं आणि ते बाळ घेऊन ह्या जागेतून बैलासहित तिने ओके खाली उतरली.
हा सतीचा शीतकडा. हा. बाई छोटीशी बैलगाडी दिसते का? दाखवलेली आहे अशी का? हे जे तुम्हाला शेंद्री दिसतंय ना, हे ते गाड्या बैलगाडीचे चाकाची निशाणी. ओके अच्छा थँक्यू सो मच दादा. मंदिर आहे. आईनी ना तिथं ते मार्तंड ऋषी पुराण वाचत होते. तुम्ही जर कधी आई भगवतीचे दर्शन जर घेतलं तर तुम्हाला नोटीस होईल की आई जगदंबाची मान ही वाकडी आहे. ती वाकडी ह्या बरोबर की तिथं ते मार्तंड ऋषीचं जे मंदिर आहे तिथं मार्तंड ऋषी पुराण वाचत होते. तर पुराण ऐकण्यासाठी आई जगदंबेने उजवा कान दिलेला होता. त्याच्यामुळे आई भगवतीची मान वाकडी आहे. ओके आपण मंदिराच्या पायऱ्या आता आपण चढायला सुरुवात करणार आहोत पायऱ्या. चला बघूया. चला आपण पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहोत आता. तुम्ही बघू शकता आपण बरंच चढायला सुरुवात करतोय. चला नाही या मॅडम चढा. चलो सोनाली मॅडम. ओके सप्तशृंगीचा आवतो आपण इथे आता जेवायला थांबलो आहोत. सो चलो. हॉटेल किती सुंदर आहे. मस्त सिटिंग अरेंजमेंट आहे इथे. आता जेवायला थांबलोय. मस्त अशी छान सिटिंग अरेंजमेंट आहे. बरं आमचा मसाला पापड आणला आहे. तो तुम्ही बघू शकता आपल्याला असं टेम्पटिंग असं जेवण आलेलं आहे. दादांना दे ना. मस्त छान कपाळ आलेलो आहोत परतीच्या प्रवासाला म्हणजेच नाशिकला. बरोबर होती. मला भूक लागली. हा आणि नेहा मॅडम असं करतायत मस्तपैकी. सायली मॅडमना फोटो काढायची घाई झालेली आहे. थोडं कट. प्रवास इथेच संपलो. आमचं ब्लॉग आवडलेलं असं प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि सपोर्ट करा. समाधान आहे. पण प्रत्येक व्हिडिओ तासाच